चुडावा येथील बाधित शेतकरी व्यंकटराव देसाई यांनी समृद्धी मार्गात गेलेल्या जमिनीबाबत योग्य मुआवजा मिळावा. आपली पाईपलाईन विहीर मोजणी दरम्यान न घेतल्याने अनेक वेळा निवेदन दिले, उपोषण केले, पण जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी गंगाखेड हे केवळ आश्वासनाची खैरात देऊन आपले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याने व आपणास न्याय मिळत नसल्याने आपण आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मरणाची परवानगी द्यावी याच मागणीसाठी उपोषण करीत आहोत. आपण न्याय देऊ शकत नाही तर मरण द्या हा आक्रोश त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. काय म्हणाले पहा. नांदेड समृद्धी जालना या रस्त्यामध्ये माझी जमीन गेली. मी मागच्या 21, 22, 23 पासून अर्ध बाजारी पकडत आहे. कलेक्टर ऑफिस, मंत्रालय, पालकमंत्री आणि DSDM साहेब गंगाखेड आणि तहसीलदार मी यांच्याकडे सातत्यानं पाठपुरवठा करीत आहे. माझी जमीन गेलेली आहे पिंपळगाव लिख्यामध्ये 165, 158 गटामध्ये आणि आलेगावामध्ये 205 गटामध्ये गेलेली आहे. रोड टच आहे. त्या ठिकाणी त्याचा आवाड झालेला 205 गटाचा 15 लाख रुपये मुआवजा कमी केला डापकर साहेबाच्या आणि ह्या इथल्या कलेक्टर परभणीच्या. आणि अगोदर ज्या मॅडम होत्या त्या घरी आलत्या आणि ते पहिले पाटील साहेब घरी येऊन सांगितलं तर तुमचं खरं जे काय आहे ते आम्ही घेऊ आणि तुम्हाला कोण्या शेतकऱ्याला अन्याय होणार नाही. पण हे दोन्ही जे अधिकारी आले इथं त्यांनी समजा तेव्हापासून ते आमची पाईपलाईन घेतली नाही सायन्सची, ना कुठला विहीर घेतली नाही, ना मुआवजा समजा 16 लाख रुपये 12 लाख रुपये अशा पद्धतीने मुआवजा द्यायला म्हणून मला उपोषणाला बसण्याची वेळ आली. मी उपोषण मागच्या मे महिन्यामध्ये केलं होतं. मे महिन्यामध्ये तर मला त्यावेळेस त्यांनी प्राधिकरणचे लोक आणि पाणीपुरवठा जिल्हा परिषदचे यांनी कलेक्टरनं पत्र दिलं त्यांना की जा आणि यांच्या वावरात जाय मोक्यावर जाऊन माहिती घ्या. तर ते आले आणि जागेवर पंचनामा केला. छतूर मातूर 15 दिवसाचा वेळ मागितला. आमच्या हातात काय म्हणून निघून गेले. मी नंतर गंगाजी बापू उपोषणाला बसलो 6 जूनला. त्यावेळेस मला असं सांगितलं गेलं की तुमचं MRRDCकडे पत्र दिलं आम्ही. आता आमचे तहसीलदार साहेब पत्र घेऊन आले आणि मला थातूर मातूर देऊन पत्र देऊन सांगितलं की MRRDCकडे औरंगाबादला जा, इथं आता आमच्याकडे काही नाही. मला एक म्हणायचं आहे, तुम्ही भूसंपादन अधिकारी आहात, इथं कलेक्टर साहेब होते एवढे मोठे अधिकारी, तुम्ही जिल्ह्याचे बॉस आहात. तुम्ही एवढे अधिकारी असताना आज आम्हाला इकडे तिकडे औरंगाबादला जा, तुम्ही संभाजीनगरला जा, इकडे जा म्हणता. आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला रास्त मुआवजा, पाण्याखाली जमीन माझी आहे. माझ्या गोदावरीहून 3 पाईपलाईनी आहेत, त्याचे पाणी परवाना आहेत. 2009चा कोटेशन आहे. SBI बँकेकडून मी कर्ज काढून घेतली पुरावे आहेत. पानपट्टी आहेत, विष्णुपूरच्या पानपट्ट्या आहेत, येलदरी सिद्धेश्वरचं पाणी आहे, नाला परवाना आहे. एवढे सगळे पुरावे असून ऊसाचे पिलं माझ्याकडे 4-5 कारखान्याचे आहेत आणि पाण्याखाली जमीन आहे ही सगळ्या भोवताल लोकांना सगळ्यालाच माहीत आहे. तरी माझी जमीन हंगामी बागायत धरली आणि मला 16 परवाना मुआवजा दिले. मागणी काय तुमची? मागणी माझी मुख्य मागणी एकच आहे साहेब, मी 2-3 वेळेस बसलो आणि मला 16 मुआवजा मला मान्य नाही 16 लाखानं. आणि माझी पाईपलाईन 6 इंची गोदावरीहून आहे, 600 छडे आहेत, विहीर आहे मुलाच्या नावानं 158 गटामध्ये त्याच्या नावानं आहे, ती घेतली नाही. म्हणून मी मागच्या 2दा-3दा उपोषणाला बसल्यामुळं माझ्यावर सातत्यानं माझ्यावर डोळेझाकपणा केला जातं इथला. म्हणून मी मरण्यासाठी उपोषण केलं. जबाबदार कोण आहे? जबाबदार आज हे कलेक्टर साहेब आणि डेप्टी कलेक्टर 2 आणि जे लोक आले होते मापणी करायला ते लोक त्यावेळेसचे हे लोक होतं. या लोकांमुळेच समजा मला आज बसण्याची मला मरण्यासाठी परवानगी मागायला आलेलं आहे. मला दुसरं कुठलंच काम नाही पाहिजे. मला कलेक्टरकडून काही आशा राहिली नाही, डेप्टी कलेक्टरकडून आशा, फक्त मरण्यासाठी पाहिजे. मी मरण्यासाठी परवानगी मागालो, मला फक्त मरण्याची परवानगी मागालो. म्हणून मी डेप्टी कलेक्टर साहेब यांनी फार चांगलं काम केलं आहे. शेतकऱ्याचं सरकारसाठी काम करायला ते आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी ते काम करीत नाहीत. हे अधिकारी फक्त सरकारचं काम करतात. म्हणून सरकारचा मुआवजा कसा कंपनीचा कमी होईल, शेतकऱ्याचं कधी भलं केलं नाही. मला तर वाटायला याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे, सरकार भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे. तर आता तुमचं हे उपोषण कधीपर्यंत चालणार आहे? हे आता मला परवानगी देईपर्यंत मला कोणतं तरी सांगावं त्यांनी, एक मार्ग सांगा, तोपर्यंत मी उठणार नाहीत. माझा आमरण उपोषण आहे. मी आज माझा पहिला दिवस आहे, मी आता उठणार नाही. मला 3दा उठले त्याने गाडूमाडू करूशीने. मला आता कुठलीच आशा राहिली नाही. मला फक्त मरण्याची परवानगी पाहिजे, कारण मला दुसरी काय आशाच नाही. आणि मी म्हणतो सरकारनं अशा अधिकाऱ्याला फार शेतकऱ्याचं चांगलं भलं न करता सरकारचं भलं केलं म्हणून सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशा अधिकाऱ्याला. मला एवढंच म्हणायचं आहे.